रूप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची विठू माऊली.
मी हार्दिक अभिनंदन करतो. तसे रामकृष्ण पवार हे 30 जून 2025 रोजी महाराष्ट्र पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले. तरी त्यांच्या आज आपल्या मूळ गावी झापाडी येथे त्यांनी 13 जुलै रोजी आपल्या ग्रामस्थांसाठी किंवा पाहुण्यांसाठी सर्व कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी आपण उपस्थित आलात त्यांच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. श्री रामकृष्ण पवार हे रसालगड गाव वाडी झापाडी यांचे सुपुत्र असून ते त्यांचे आई वडील हे शेतकरी होते. आई वडील शेती करत असताना त्यांनी त्यांचं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईला नोकरीसाठी मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ 7 ते 8 वर्ष सलूनमध्ये डेरा रोड इथे सलूनमध्ये काम केलं. सलूनमध्ये काम करत असताना त्यांची खरंच एवढी बिकट परिस्थिती होती की त्यांचं खाण्याचं किंवा झोपण्याचं मी स्वतः पाहिलेलं आहे की ते गच्चीवर झोपायचे. एक ठिकाणी झोपायचे, जेवायचे, गच्चीवर झोपायचे असे त्यांनी दिवस काढले. त्यांच्या मुलांना पण माहिती नाही की आपल्या वडिलांनी काय हालत दिवस काढले ते त्यांना पण माहिती नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी 8 वर्षे ती सर्व्हिस करताना त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर ते SRP मध्ये भरती झाले. लग्नानंतर ते SRP मध्ये भरती झाले. SRP मध्ये जवळजवळ त्यांनी 15 वर्ष सर्व्हिस केली. SRP मध्ये म्हटल्यानंतर आता तुमचे मित्र सर्व पोलीसमध्ये आहेत, त्यांना माहितीच असेल की पोलीसमध्ये असल्यानंतर कसं जीवन असतं. त्यांनी 15 वर्ष जवळजवळ कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये गावामध्ये की त्यांचा संबंध नव्हता एवढं की तरीसुद्धा त्यांच्या आता मी आमच्या वहिनी म्हणजे त्यांच्या वहिनीचं मी एक कौतुक करावं लागेल की ते 15 वर्ष SRP मध्ये असताना त्यांच्या कुटुंबाचं 3 मुलांचं संगोपन करणं आणि त्यांना सांभाळून घेणं हे मोठं त्यांचं ध्येयाचं कार्य आहे. ते त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ते 15 वर्षानंतर ते मुंबई पोलीसमध्ये आले. त्यानंतर ते मुंबई पोलीसमध्ये आल्यानंतर त्यांचं सर्व सुरळीत झालं. त्यांची 3 मुलं आहेत. त्यांची फॅमिली उत्तम प्रकारे आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या मिसेसनी पत्नीने उत्तम प्रकारे साथ दिली. पत्नी साथ कधी देते म्हणतात ना, ते एकदा आपल्या गाडीचे चाकं दोन्ही बरोबर चालली तर कसं ते संसार सुरळीत चालतं. कसं एखादा चाक जर तुमचा डळमळत असेल तर तो संसार चालत नाही. तसं त्यांच्या श्रीराम पवारांच्या पत्नीने त्यांना उत्तम प्रकारे साथ दिली आणि त्या साथ दिल्यामुळं त्यांना आज तो संसार त्यांनी आज इथपर्यंत आज आणला. आणि जवळजवळ त्यांनी 31 वर्ष पोलीस सेवेमध्ये 31 वर्ष सेवा केली. आणि ती सेवा करत असताना त्यांना असं की कुठला की मनाला की डाग लागू नये किंवा इमानदारीमध्ये जे काम केलं त्यांनी ते आज त्यांना ते आम्हाला दिसण्यात येते. मेन म्हणजे कसं हे श्रीराम पवार यांना असं वाटलं की आपण की मेन कसं होतं की आज ते जेव्हा सलूनमध्ये कामाला होते भरती होण्याच्या अगोदर त्यांना असं की वाटायचं की आपल्या आमच्या घराण्यामध्ये की आम्ही 6 भाऊ आहोत. 6 भाऊमध्ये आमचं कोणी गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला नाहीये. तर त्यांनी एक ध्येय केला की आपल्या घरामध्ये कोणी नाही नोकरीला, गव्हर्नमेंटमध्ये जिद्द केली आणि ते त्यांनी जिद्द पुरी केली की पोलीसमध्ये भरती झालं आणि ते आज रिटायर झाले. त्याचा आम्हाला पण भावाला अभिमान आहे. आज आम्ही म्हणतो की आम्ही 6 भाऊ आहोत. 6 भावामध्ये आम्ही 5 भाऊ आहोत. 5 भावामध्ये तो रामासारखं उभं आहे ते. कारण ते आम्हाला कधी पण ते सांगत असतात की तुम्ही 5 जण आहेत त्यांच्या मागे मी आहे असं त्यांचं नेहमी बोलणं वाक्य असतं. आज घर बांधताना झालं किंवा कुठचं कार्य करताना असतं तरी पण ते आम्हाला म्हणतात की तुम्ही फक्त बरोबर राहा, मी बरोबर आहे. म्हणतात ना 5 पांडवामध्ये कृष्ण कसा त्यांचा सारथी होता तसा आज आमच्या 6 भावांमध्ये आम्ही 6 भाव नसून 6 भाव आहोतच पण 5 भावांमध्ये तो रामासारखा आम्हाला सारथी आहे. म्हणून त्यांना आम्ही आणि त्यांनी असंच कार्य याच्या पुढे करावं. आज कुटुंबासाठी आता ते सेवानिवृत्त झालेत. 31 वर्ष त्यांनी सेवा केली की त्यांच्या मनाला किंवा त्यांच्या इमानदारीला न डाग लागता त्यांनी 31 वर्ष सेवा केली. त्यांनी आता याच्या पुढे आपल्या समाजासाठी किंवा गावासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी कुटुंबासाठी टाइम देऊन आपला टाइम द्यावा हीच आमची मी त्यांना सदिच्छा करतो. आणि आपण सर्व इथे उपस्थित आलात त्यांच्या वतीने एवढं बोलतो आणि 2 शब्द संपतो.
दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ग्रामदेवता आई धोलाई वाघजाई, आजचे सत्कारमूर्ती सेवानिवृत्ती श्रीराम पवार यांचा आज सत्कार समारंभ आहे. आता आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सदानंद पवार यांनी पूर्णपणे त्यांना तुम्हाला माहिती सर्व सांगितलेली आहे. आता ह्याच्यापुढे आमच्यापेक्षा त्यांना अनुभव आहे, त्यांना माहिती आहे, त्यांनी सर्व सांगितलेले आहे. आणि आपण सर्वांनी या सत्कार मुहूर्तासाठी आपण उपस्थित झालो आणि आपल्या वाडीच्या तर्फे त्यांना हार्दिक अभिनंदन. आम्ही सर्वांचे त्याचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथे सांगतो. जय हिंद, जय महाराज. नमस्कार करून आजचे सत्कारमूर्ती श्रीराम पवार यांच्या कार्यक्रमाला आपण सर्व मान्यवर, ग्रामस्थ, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी राहिला त्याबद्दल आपले पहिला मी आभार मानतो. श्रीराम पवार हे 5/11/94 राज्य राखीव पोलीस दल आपल्याला भरती झाले. त्यांनी 15 वर्ष तिथे कर्तव्य बजावलं. त्याच्यानंतर ते मुंबई पोलीस दलात दाखल झाले. मुंबई पोलीस दलामध्ये त्यांच्याकडे जे काम होतं ते रुखपालाचं काम होतं. आता तुम्ही रुखपाल म्हणाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, पोलीस खात्याने रुखपालचा काय संबंध आहे? पोलीस खात्यामध्ये रुखपाल एक मोठी जबाबदारीचं पद आहे, ते कोणाच्या लक्षात येत नाही. आता पोलीस पाटील वगैरे असतील तर त्यांना थोडंसं त्याची कल्पना असेल, पण बाकी सामान्य माणसाला हे पद माहीत नाही आहे. तुम्हाला एवढंच माहिती आहे एका ठिकाणी काय अपघात झाला, एखादी खून झाला आणि काय झालं, त्या ठिकाणी जे सोनं नाणं जे काय असतं तुमच्या कपड्यात सकट जे पोलीस जप्त करतात ती सगळी सांभाळायची महत्वाची जबाबदारी त्यांची असते. त्याच्यामध्ये मोबाईल फोन सापडलेले असतात, पैसे असतात, ते कोर्टाच्या आदेशाने त्यांना परत देण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच असते. लोक फक्त म्हणतात की पोलीस पैसे घेतात, पण त्याची जबाबदारी लोकांना कळत नाही. आज ते आमच्यामधून सेवानिवृत्त होत आहे, पण एक मोठा माणूस, एक मोठी जबाबदार व्यक्ती आमच्यातून सेवानिवृत्त होते आणि पोलीस खात्यामधून एक महत्वाचा कर्मचारी रिटायर होतोय. हे पोलीस खात्यासाठी आनंदाची बाब नाहीये. तुमचे सोनं नाणं जे काय चोरी झालेल्या वस्तू असतात ते सांभाळायचं पण खायचं काम नाहीये. ज्या टायमाला ह्या गोष्टी दिल्या जातात तुम्हाला, त्या तुम्हाला चेक करून दिल्या जातात. 1986 पासूनच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक गोष्टी सांभाळणं. आता तुमच्या नाकातली नथ केवढी आहे, काय काय नाकातल्या नथी फक्त नॉर्मल असतात, पण ते हिऱ्याच्या असतात, त्याची किंमत लाखामध्ये असते. ती हरवली किंवा गहाळ झाली कामाच्या ओघात, तो किती मोठा कलंक आहे. आजच्या तारखेला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी रिटायर व्हायच्या अगोदर 7 लाखाचा मुद्देमाल, जे सोनं नाणं जे काय आहे ते सामान्य माणसाला परत केलेलं आहे कोर्टाच्या ऑर्डरने. अशी जबाबदार व्यक्ती आज आपल्यामधून सेवानिवृत्त होते आणि ती निष्कलंक सेवानिवृत्त होते. मला तर वाटतंय राष्ट्रपतीपेक्षा मोठा पुरस्कार तो नाहीये असं बोलूया. धन्यवाद साहेब. अजून मला बोलायचं आहे का त्यांच्या जीवनाबद्दल? मुलगा आला त्याच्यामुळे थोडंसं दिलगिरी व्यक्त करते. या रसाळगडच्या पायथ्याशी आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले रसाळगड गाव आणि या रसाळगड गावातील आजची आपली सन्माननीय व्यक्ती श्रीराम पवार साहेब, ज्यांच्यामुळे आज आपण आपल्या घरी शांतपणे झोपतो. अशा देशसेवेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि त्या वर्दीचा आज आपण सन्मान करण्यासाठी इथे सगळे जर उपस्थित राहिलो आहोत. श्रीराम पवार साहेबांच्या बद्दल मी बोलेन की घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. असे आयुष्यात जरी ते मुंबईला गेले, मराठी शाळेत त्यांचं नाव आहे, रजिस्टर नंबर मला राखाल कळलं नाही, त्याच्यामुळे उशिरा फोन आला, त्याच्यामुळे त्याचा रजिस्टर नंबर सकट त्यांचं मी नाव घेणार होते. पण असू दे, मराठी शाळेत नाव आहे सर, आमच्या ह्या शाळेतले तुम्ही विद्यार्थी आहेत आणि चांगल्या संस्कारात घडलेले, चांगल्या घरात घडलेले, त्यांच्या घरामध्ये श्रीरामाचं राज्य आहे, गोकुळ आहे. अशा चांगल्या संस्कारात घडलेले आमचे पवार साहेब आणि देशसेवे करताना वर्दीला जरा सुद्धा काळा डाग न लागता एक यशस्वी पोलीस
मुंबई पोलीस आज ज्यांचं जगामध्ये आपण अभिमानाने नाव घेतो, मुंबई पोलीस म्हणजे संरक्षक. कोणतीही स्त्री कुठल्याही रस्त्याने जाऊ दे, मुंबईत असली तर भीती नाही. दुसऱ्या राज्यात जा, स्त्रियांना बिलकुल संरक्षण नाही. पण मुंबई पोलीस म्हटलं आणि त्याचे घटक आज आमचे पवार साहेब आहेत. साहेब, आपण मुंबईत नोकरी करत असलात तरी आपलं गावाकडे चांगलं लक्ष आहे. कारण मी एक शिक्षिका म्हणून एक या गावात जेव्हा आले आणि मला जेव्हा गरज पडली, मी या लोकांशी मागितलं की हवंय मराठी शाळेला काहीतरी द्या, काहीतरी द्या. मला द्यायच्या आधीच साहेबांनी 11,101 रुपये सुरुवात केली. साहेबांची सुरुवात मग मला मोहिते साहेब बोलले, मॅडम टाकीत न्या, लिस्टला टाकीत न्या, व्हॉट्सअपला टाकीत न्या. एकाने कोणी 5,000, कोणी 2,000, कोणी वस्तू, भरपूर भरपूर. साहेब, तुमच्या कृपेने या शाळेला भरपूर मिळालं. आज तुम्ही इथे बसलात, पण आमचे जे मोहिते साहेब आहेत, मंगेश मोहिते साहेबांबद्दल मी म्हणेन, कारण कायम लक्ष त्यांचं तुमच्या भावंडांकडे असतं. आज निरोप समारंभ तुमचा आहे, मग तळमळ त्यांना आहे. मॅडम, असं आहे, आमच्या दादाचा निरोप समारंभ आहे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत या, कोणत्या भाऊ येणार. कारण तुमची जी तळमळ आहे नुसत्या भावाबद्दल नव्हे, आपले येणारे जे पालक आहेत, येणारे जे विद्यार्थी आहेत, त्याच्याबद्दल तुमची जी तळमळ आहे, त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा सहकार्य करता ना, तेव्हा त्या शाळेचे जे व्यवस्थापन असतं किंवा त्या गावातल्या इतर ज्या संस्था असतात त्या चांगल्या काम करत असतात. गावाचं सहकार्य फार महत्वाचं असतं आणि हे रसाळगडचं सहकार्य फारच चांगलं आहे, उत्तम. आणि म्हणून साहेब, मी ते जरी मराठी शाळा बंद झाल्या असं लोक म्हणत असतील, मराठी शाळा संपले नाहीत. मराठी शाळा संपल्या तर आपले संस्कार संपतील. आजच तुम्ही एक घटना घ्या, आपल्या खेड तालुक्यातील उत्तम असे डॉक्टर साळुंके तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, यशस्वी डॉक्टर आहेत. मुलगा उत्तम इंग्लिश मीडियममध्ये छानपैकी मुलगा शिकवला. मुलगा लंडनला गेला, मुलग्याने तिकडचं नागरिकत्व स्वीकारलं. आज तो मुलगा म्हणजे 15 दिवसापूर्वी मुलगा त्यांचा ऑफ झाला. तिकडचं नागरिकत्व स्वीकारल्यामुळे तो इकडे येऊ शकत नाही. 15 दिवस गेले. आज आई बापाला कोण विचारत नाही. इंग्लिश मीडियममध्ये घाला, मी तसं म्हणत नाही. इंग्लिश भाषा आली पाहिजे, जागतिक भाषा आहे ती, व्यवहाराची भाषा आहे ती, इंग्लिश भाषा आलीच पाहिजे. पण आपली मातृभाषा विसरू नका ना. मातृभाषेमध्ये आपल्या राम आहे, मातृभाषेमध्ये आपलं श्रीकृष्ण आहे, मातृभाषेमध्ये आपले संस्कार आहेत. आणि म्हणून मातृभाषा मराठी भाषा शिकणं फार गरजेचं आहे. मराठी भाषा शिकलेला विद्यार्थी आई बापाला कधीच विसरत नाही. आणि म्हणून जरी मराठी शाळा बंद झाल्या, मात्र कधीच मराठी शाळा बंद होणार नाही. मराठी शाळा ह्या चालूच राहणार. साहेब, मी तुम्हाला सांगेन की आतापर्यंत तुमचं जे वेळ तुम्ही देशसेवेसाठी घालवलात. आता तुम्हाला भरपूर परमेश्वराने तुम्ही या संतोषी मातेचे उपासक आहात, या रसाळगडच्या धोलाईचे उपासक आहात. परमेश्वर तुम्हाला भरपूर आयुष्य देणार आहे आणि तुम्ही समाजासाठी याच्या पुढे तुम्ही वाहून घ्या आणि आपलं आयुष्य आनंदाने याच्या पुढे घडवा. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागेल, जेव्हा जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा तुम्ही आमच्या हाकेला साथ द्या. परमेश्वर तुम्हाला आयुष्य भरपूर देव, एवढीच मी प्रार्थना करते आणि धन्यवाद. आताच आपल्याला मॅडमने उत्तम प्रकारे त्यांचं मनोबल व्यक्त केलंय. अजून कोणाला बोलायचं आहे का त्याच्याबद्दल? मला आठवत नाही, पण मला आज बघायला मिळालं. बंधुरो, देशसेवा ही ईश्वर सेवा आहे. देशसेवा मिलिटरी असेल, म्हणजे फौजी असेल किंवा आपलं हे पोलीस कास्ता असेल, ही ईश्वर सेवा आहे. आणि ईश्वर त्या सारख्याच माणसांना त्या सेवेमध्ये लाभ करायला मिळतो. आज साधी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही आहे. निवृत्तीनंतर त्यांच्या आज ते मेडल मिळाले, त्यांना आनंदाची गोष्ट आहे. नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि ही सेवा ही त्यांना आज आपल्या गावातून मिळाली. मला त्यांचं पूर्व आयुष्य म्हणजे काय नेमकं केलेलं आहे हे माहिती नसल्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे योगदान आहे ते वाखाणण्यासारखं आहे. वाखाणण्यासारखं आहे म्हणजे आपल्याकडं आले, सुट्टीवर जरी असले तरी माझ्या शाळेमध्ये काय चाललंय, माझ्या शाळेतल्या शिक्षकांना काय गरज आहे का, हे पाहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे देशसेवेसाठी जे वाहून घेतलेला माणूस तरच करू शकतो. आणि हे आपल्यासारखी समाज सुधारक आज आपल्या गावामध्ये सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा आपली शाळा टिकली पाहिजे. आज
नानावण्यासारख्या ठिकाणी एक मुलगा असणारी शाळा मी थांबवली, अधिकाऱ्यांना धरून थांबवली. कारण ही शाळा ही 3 किलोमीटरवरती मुलं येणार नाहीत ना, ते 5 किलोमीटर त्या झाडीतून येणार नाहीत ना. मग आपल्या इथं पोषणाचं मानधन मिळेल किंवा त्या शिक्षकाचं मानधन मिळेल. मग ती शाळा तिथं राहिली पाहिजे. आणि भविष्यात बंधूंनो लक्षात ठेवा, जर आज आपल्याला ज्याची परिस्थिती आहे तो आज मोठ्या मोठ्या शाळांमध्ये जाईल, मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जाईल. पण आज आपल्या गरिबांच्या मुलाला कोणी वाली नाही आहे. आणि म्हणून आपली जर शाळा टिकली तरच आपलं भविष्य, आपलं जे येणारी पिढी आहे ती भविष्य आपलं आहे. पवारसाहेब, मी धन्यवाद देतो तुम्हाला. आणि तुम्हाला असंच सेवेचं व्रत लागो आणि तुमचं दीर्घायुष्य अजून सुफलम हो ही तुम्हाला परमेश्वराजवळ इच्छित करतो. आणि धन्यवाद साहेब. आपण आता उत्तम प्रकारे सरांनी आपल्याला उत्तम त्यांचे मनोगत व्यक्त केले. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांच्या जीवनाबद्दल बोलू शकतात. तरी सॉरी, माफ करा. माते झोलाई देवीला वंदन करून आणि जय संतोषी माता, संत मेळा, संत सेना महाराज, संतोषी माता, राधाकृष्ण आणि प्रभू रामचंद्राला वंदन करून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामस्थ, सर्व भावकी, सरपंच, पोलीस पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि फौजी अधिकारी, तसेच माझे सर्व पोलीस मित्र आणि सर्व कुटुंबीय, आपण सर्व आज आमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे अभिनंदन करतो आणि आपलं पुढचे 2 शब्द बोलतो. आपले आभार मानतो. मी 5/11/94 येते नाव 5/11/94 रोजी पोलीस सेवेत भरती झालो आणि पोलीस सेवेत 31 वर्ष सेवा करून बजावून चांगल्या प्रकारे सेवा करून आज 30/6/2025 रोजी सेवानिवृत्त झालो. आम्ही आमचं खूप गरीब कुटुंब, 9 बहिणी, आम्ही 6 भाऊ आणि त्याच्यातूनच आम्ही शिक्षण घेऊन मला अभिमान आहे की या गावात राहून मी या शाळेत शिकून, मराठी शाळेत शिकून मी पोलीस झालो याचा मला अभिमान आहे. विशेष म्हणजे आमच्या गावाने जो आमचा आदर केला, आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती, आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती आणि चांगले सहकार्य आमच्या गावचे हे आम्हाला खूप चांगले लागले. आम्ही त्याचं पण सगळ्यांचे आमच्या गावचे पहिले अभिनंदन, आभार मानतो. विशेष सांगायचं म्हणजे गावानेच आमचा सत्कार केला किंवा आदर केला, पण आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती यादव यांनी आणि पारकर सर यांनी आमचा शाळेत, आमच्या शिकलेल्या शाळेमध्ये आमचा ध्वजारोहण, आमच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मोठा जो मान दिला, हा मान त्याच्याबद्दल त्यांचे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आम्हाला. पण आम्ही त्यांच्या ह्याच्यापुढे त्यांच्यासाठी लागणारं ते आहेत, तो पण आम्ही कोणतंही काय लागेल त्यासाठी मदत करायला खूप तयार आहोत. थोडक्यात सांगायचं मला आजच्या पिढीला की खूप शिका, खूप मोठे व्हा, चुकीचा निर्णय घेऊ नका. मला हे खूप सांगायचं आहे, कारण मी माझ्या 31 वर्ष सेवेमध्ये मी पोलीस आहे याचा मला अभिमान तर आहे, पण पोलीसमध्ये मी जे हँडल केलं आहे, ज्या गोष्टी मी हँडल केल्या आहेत, तिथे कोण हँगिंग केलं, कोणी काय केलं तर तुम्हाला सांगायची गरज नाही. पण निर्णय पिढीने चुकीचे नाही घ्यायचं. मेहनत केली तुम्हाला फळ मिळणारच आहे. सगळ्यांनी खूप मेहनत करा, खूप शिका, खूप मोठे व्हा.
तेवढंच मी सगळ्या गावातल्या यंग पिढीला, जवान पिढीला सांगतोय की चुकीचा निर्णय घेऊ नका. मला खूप चुकीचं वाटतं ते, चुकीचा निर्णय घेऊ नका आणि खूप मोठे व्हा आणि आपल्या गावाचं नाव रोशन करा. जसं आम्ही केलंय. आम्ही पण खूप गरीब होतो. आम्ही कुठे मोठ्या आमच्या शाळेत दप्तर न्यायच्या बिगर चपलाने जायचो. दप्तर पण नव्हतं आम्हाला, एकच वही असायची. आमचे टीचर, आता तर तुम्ही टीचर खूप छान आहेत. आमचे टीचर असे होते की आम्ही बघायला आता बोलायचं नाही, पण आम्ही घाबरायचो सरांसमोर जायचं म्हटल्यावर. आताचे टीचर मुख्याध्यापक एवढे खूप छान आहेत, आपले पारकर सर एवढे छान आहेत की मुलांना एवढं शिकवतात, एवढं चांगलं संस्कार देत आहेत की तुम्ही तर कलेक्टर बनायला पाहिजे, आम्ही तर फक्त पोलीस बनलोय. मला एवढं सांगायचंय की खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि तुम्ही अमेरिका, जपान इथे नको आहे. तुम्हाला फक्त महाराष्ट्रच पाहिजे. महाराष्ट्रात शिका, महाराष्ट्रात मोठे व्हा आणि इथे तुम्ही सगळे करू शकता जे मी केलंय. आम्हाला पण माहिती, आमच्या आई वडिलांनी आमची पण खूप परिस्थिती होती. आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. तुम्ही पण करू शकता, फक्त मेहनत पाहिजे. मेहनत केल्याशिवाय होणार नाही. तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही अभ्यास न करता किंवा ज्ञान न घेता होणार नाही. मला तर वाटतं माझ्या शाळेत पण मी झालं एकटाच पाजर होतो की आपल्या गावात त्यावेळी, त्याच्यानंतर कोणी झालं नव्हतं. थोडक्यात अजून मला विशेष अभिमान वाटतं सांगायचं म्हणजे आपल्या गावचे सुपुत्र शिंदे ही आर्मी, काय त्याचं नाव आहे, आविष्कार शिंदे, हे मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी कधी भरती झाले, 2 वर्षापूर्वी. खूप अभिमान आहे मला. सध्या आर्मी किंवा पोलीस बनणं साधी गोष्ट नाही. माझा पोरगा 5 वर्ष ट्राय करतोय, अजून सुद्धा झाला नाही. आता बाय माझ्या म्हणजे आपल्या जोडायची कृपा असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण खूप प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न करायच राहा. आज तो आधी झाला. मी त्याला स्वतः मुंबईवरून गुच्छ आणून त्याचा सत्कार केला होता. मला गावाने केला काय माहित नाही, पण मी त्या आर्मीच्या फौजीचा मी सत्कार केला होता आणि त्याचं अभिनंदन केलं होतं. मला अभिमान आहे की अशीच गावात काही आपली मुलांनी प्रगती करायची पाहिजे. आज आमच्या गावच्याने आमचा एवढा आदर केलाय की आज आमच्या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष आम्ही दोन्ही भाऊ सदानंद पवार आणि श्रीराम पवार, ह्याचा मान आम्हाला दोघांना पण सध्या आहे. आम्ही दोघी मंडळाचे अध्यक्ष आहोत, याचा पण आम्हाला गर्व आहे. आणि गावाने केलेला आम्ही सगळ्या गावाचे आणि सगळ्या भावकीचे आम्ही ऋणी आहोत. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता आपल्याला सेवानिवृत्त सत्कार मूर्ती श्रीराम रामकृष्ण पवार यांनी आपल्याला थोडक्यात त्यांचे मनोगत व्यक्त केले. तर आता आपण सर्व व्यासपीठावरील जमलेले मान्यवर, आमच्या मुख्याध्यापिका स्वाती मॅडम सर आहेत, पोलीस पाटील आहेत, निरीक्षक साहेब आहेत, शिंदे साहेब, गोंडे साहेब आहेत, गणपत मोहिते, रवींद्र पवार, तसेच जमलेले समस्त ग्रामस्थ कुटुंब, मित्र परिवार आणि नातलग, आपण सर्वांनी आज आपला 13 जुलै 2025 रोजी जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्या कार्यक्रमाला आपली सर्वांची उपस्थिती आपण दाखवलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलात. त्याबद्दल मी आपल्या साहेबांच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद.